विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आषाढी कार्तिकीला वारी करणारे धन्य होतात. वर्षभर कुटुंब, व्यवसाय, शेती, गावगाड्यात रमणारा आषाढी वारी आली की आनंदाने न्हावून जातो. आळंदी ते पंढरपूर पायी वारी म्हणजे स्वर्गसुख असते असे वारकरी मानतात. अगदी घरापासून शेतापर्यंत चालण्याला कंटाळणाराही आळंदी ते पंढरपूर न थकता आनंदाने चालतो. कुठून येते ही शक्ती असे विचारली की तो हात जोडून पांडुरंगालाच माहिती असे उत्तर देतो. अनेक वारकरी कसलेही नियोजन नसतानाही घरातून बाहेर पडतात. त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या तेव्हा थक्क झालो. कसलेही संबंध नाही, ओळख नाही, पाहुणे नाहीत, मित्र नाही, वर्षभर कधी भेटतही नाही, पण वारीला निघालो की पांडुरंगच यांना आमची सेवा करण्याची बुद्धी देतो. प्रत्येक वर्षी फक्त वारीमध्ये भेटणारेही अनेक जण आहेत, पण वारीत भेटल्यावर त्यांना 7 जन्माचे नाते असल्यासारखे वाटते. ज्या मार्गाने वारी जाते त्या मार्गावर अनेकांची घरे आहेत. ते भक्तिभावाने वारीतल्या वारकऱ्यांची जेवणाची, राहण्याची व्यवस्था करतात. अनेक वारकऱ्यांना तर आम्ही फक्त चालत राहतो. मार्गावर पाणी, नाश्ता, जेवण, छत्री, रेनकोट कुठून येते, कोण देते हे माहीतही नसते. अनेक जण वारीमध्ये आल्यावर फार बदलून गेल्याचेही पाहिले आहे. इतकी प्रचंड ऊर्जा वारकऱ्यांना फक्त पांडुरंगाकडूनच मिळते. आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातून वारी मार्गावरील अनेक अन्नदाते आणि वारकरी यांची प्रतिक्रिया घेतली. ते ऐकून थक्क झालो. पाहूयात काय म्हणालेत ते. तर आज आपण पंढरपूर मार्गावर आज वारी ज्या चाललेत, वाखरीजवळ आपण पिलीव या गावाजवळ आलोय. या हायवेवर बऱ्याच वाऱ्या अशा चाललेल्या आहेत. मला वाटतं 2 दिवसावरती आषाढी एकादशी आलेली आहे. वारीमध्ये अगदी तल्लीन होऊन हे सगळे वारकरी जात असतात. मामा काय सांगाल, कुठलं गाव तुमचं? आम्ही तडवल्याचे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आम्ही जलवशी आणि पायवारी करीत असतो. त्याच्यात ही आनंद मिळण्यासाठीच आम्ही येत असतो. आनंद रामानामाचा गजर करीत आम्ही आपलं पंढरीची वाट चालत असतो. काय म्हणजे काय एक वेगळा आनंद असं काय वाटतं या वारीमध्ये? या आनंद म्हणजे काय, आपल्या मनाला समाधान, देव भक्ती ही असे असते. म्हणून आम्ही आपलं पायवारी दरवर्षी आषाढी करीत असतो. मावशी, तुम्ही पण कुठलं गाव तुमचं? पुण्यावरून आलोय. पुण्या म्हणजे काय म्हणून वारीसाठी म्हणजे किती दिवस झाला तुम्ही येतो? 15 वर्ष झाले. 15 वर्ष. किती दिवस चालत राहता? 4 दिवस. 4 दिवस. काय वाटतं वारीमध्ये आल्यानंतर? सगळे घरची वगैरे आपली वाट बघत असेल तिथे सगळ्यांना सोडून येतात? काय नाही वाटत. घरचं काय नाही आठवत. ह्या सोहळ्याचा एकदम भारी वाटतं. असं पांडुरंगाला भेटायला सजीवचा वेळ होतोय नुसता. कधी भेटेन कधी होईन त्या ओघात आम्ही चालतो. बराबर. वारीमध्ये सोय सुविधा कशी असते? म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांचं म्हणजे कसं होतं? सोय सुविधा सगळी होती आणि जरी नसतं तरी ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. आपण देवासाठी चाललोय म्हणल्यानंतर थोडंफार करून बी घ्यावं लागतं ऍडजस्ट. आणि एवढं पण कुठं सुविधा होत नाही असं नाही होत. आणि शेवटी एवढ्या दिवस चालून ज्या वेळेला तुम्ही पंढरपुरात जाता आणि पांडुरंगाचं दर्शन घेता त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं? त्यावेळेस खूपच आनंद वाटतो की आपण पांडुरंगाला प्रत्यक्ष भेटायला आलो, पांडुरंग आपल्याला भेटतोय असं वाटतं त्यावेळेस. अजून किती वर्ष, म्हणजे आता तुमचं काय वय आहे? आता 55 वर्ष वय. किती वर्ष तुम्ही अजून जाऊ इच्छिता वारीसाठी? आता तसं नाही सांगता येत, पण माझी इच्छा जोपर्यंत होतं तोपर्यंत करणार. तुम्ही काय सांगाल मावशी? मी आता या गोंदावले तर्फे 3 वर्ष झाले. पहिले म्हणजे सुरुवातीला माऊली तर्फे केले होतं 2 वाऱ्या, पण नंतर आता गोंदावले केले. पण खूप वेगळं वाटतं. असं नाही की घरची आठवण येते असं काही रस्त्याने वाटत नाही, अजिबात नाही.
घरच्यांची आठवण सुद्धा नाही येत नाही येत नाही येत, कारण का हे सगळं नामस्मरण सगळं कानावर पडतं, त्या ह्याच्यामध्ये माणूस चालत राहतो की तिथे कुठे काही आपल्याला कमी पडत नाही किंवा काय नाही. आणि असलंच तरी पण सगळे वारकरी अगदी समजून घेणारे इथले असतात, सगळा वारकरी. असं नाही की कुठला वारकरी नाही की तो समजून घेत नाही. आपण बघतोय ह्या वारीमधली हे वारकऱ्यांची आज ही आहे जे हे दिंडीला जाताना स्वतःला अगदी देहभान विसरून चालत असतात आणि यांची सगळी सोय हा पांडुरंग करतोय अशी त्यांची एक श्रद्धा असते. घरच्या सगळ्यांना विसरून सगळ्यांना सोडून ते या वारीमध्ये तल्लीन होऊन जातात. खरोखरच हा सोहळा अगदी रमणीय असा आपल्याला पाहायला मिळतोय. किती वर्ष जातं आणि काय वाटतं वारीमध्ये? मी जवळजवळ आता हे 5वं वर्ष माझं वारीसाठी आहे. अतिशय आनंददायी अशी वारी आहे. या वारीमुळे असं होतं की तुम्हाला एक प्रकारचं तुमचं मनोधैर्य आहे ते वाटतं. प्रापंचिक समस्या सगळ्या घरात आपण घरात ठेवतो आणि केवळ मनामध्ये एक ध्यास असतो तो म्हणजे माझा विठुराय. आणि त्या विठुरायाच्या दर्शनासाठी मग वारा असू द्या, थंडी असू द्या, पाऊस असू द्या, काही असू द्या, कोणतीही संकट येऊ द्या, आणि दर्शन मिळालं पंढरीच्या मातीला स्पर्श झाला की आम्ही पावन झालो. आणि म्हणूनच हे लाखो वारकरी या पंढरीच्या वारीमध्ये समाविष्ट होतात. मग त्याच्यामध्ये गरीब नाही, श्रीमंत नाही, सर्व आम्ही वारकरी आहोत. आणि अशा प्रकारचा हा भक्तिमय सोहळा आनंदाने आम्ही आनंदाची डोही आनंद सोहळा असा हा मला पाहायला मिळतो. आणि त्या विठुरायाला हा माझा मनापासून नमस्कार. धन्यवाद. आज आपण पिलीव या गावामध्ये आलोय आणि आपण या रस्त्यावर पाहिलं की कितीतरी म्हणजे दिंड्या अशा मग्न होऊन पांडुरंगाच्या गजरामध्ये अगदी पंढरीकडे जाताना आपण पाहतोय. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा म्हणजे सगळी सोय कोण करतं आणि कशा पद्धतीनं त्यांची सगळी सोय होत असेल त्यामधीलच एक छोटासा भाग म्हणून पण आज पिलीवचे ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ म्हणून आहेत. तर त्यांच्याशी जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? गेले 20 वर्ष झालं आदरणीय सुभाषजी भाऊ महाराज यांची दिंडी आपण या ठिकाणी येते. मग पहिले जेवणाचा कार्यक्रम आणि मुक्काम असायचा, परंतु आता पुढं शाळेवर आम्ही मुक्कामची सोय केली आणि भाऊंच्या दिंडीला नाश्ता चहा पाण्याचं दरवर्षीप्रमाणे आम्ही इथं कार्यक्रम ठेवतो. परंतु या वर्षी खरोखर भाऊंची आम्हाला सर्वांना कमी भासवते. आणि भाऊसारखा असा देवमाणूस आपल्या सगळ्यातून निघून गेले आणि एवढं दुःख आहे आम्हाला, परंतु न सांगण्यासारखं. परंतु ठीक आहे, पांडुरंगाची इच्छा आहे, त्याच्या पुढे कोणी काही करू शकत नाही. परंतु भाऊनी जे हे कार्य चालू केलं आतोट, असंच कार्य इथून पुढं भाऊंचे कन्या चिरंजीव त्यांचे जावाय यांनी ह्या सतत चालू ठेवावं हीच आमची सर्व पिलीवकरांची इच्छा आहे. आणि पांडुरंग चरणी हेच प्रार्थना करतो. एवढीच या ठिकाणी शुभेच्छा. आजकाल म्हणजे माणूस माणसाच्या मदतीला किंवा कुणाला विचारतही नाही अशा परिस्थितीत आज आपण या शेकडो वारकऱ्यांची अगदी अविरत सेवा करताय. एक काय समाधान मिळतं तुम्हाला? आपल्याला खरं सांगतो, दुपारी एक जेवण 200-300 लोकांच्या दिंडीला आपल्या इथं होतं. त्याच्यानंतर भाऊंच्या पालखीला नाश्त्याची सोय आणि सगळ्यात महत्वाचं पांडुरंगांच्या आणि विठ्ठलाच्या कृपेनं गेले 25 वर्ष झालं आपलं बोरला पाणी आहे 300 फुटावर. आणि सगळे येणारे सातारपासून जेवढ्या पालख्या जात आहेत पंढरपूरला तेवढ्यांना अविरत पाणी भरून देण्याचं काम आम्ही सेवा पांडुरंगाची करतो. आणि त्यातच ते समाधान वाटतं की वर्षभर हा दिवाळी सोहळा कधी येईल आणि आम्हाला 3 दिवसाचा हा आनंद कधी घेता येईल हेच आम्हाला सर्वांना ओढ लागलेली असते आणि त्यामध्ये समाधान वाटतं. साहेब, आपण एक आयोजक म्हणून आहात, म्हणजे एवढ्या मोठ्या लोकसंख्येनं लोक पंढरीकडे जातात, काय भावना तुमची, म्हणजे काय सांगाल तुम्ही? खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही फक्त घरातून बाहेर पडलेलो आहोत. आमच्या डोक्यात एकच आहे, अंतःकरणात एकच आहे की आषाढी एकादशी आली की परमात्म्याचं आमच्या दर्शन घ्यायचं. कारण की आमचं वारकऱ्यांचं माहेर हे पंढरपूर आहे. आम्ही तिथून निघालेलो आहोत. राजाभाऊंसारख्या माणसांच्या रूपाने पांडुरंग परमात्मा ही सेवा करून घेतो. ना आम्हाला झोपण्याची कधी अडचण येत, ना आम्हाला पाण्याची अडचण येत, ना आम्हाला जेवणाची अडचण येत, ना नाश्त्याची अडचण येत.
पाऊस आला की ऑटोमॅटिक कोणतरी रेनकोट आणून देतं. आम्हाला माहित नाही कोण देते, आम्ही फक्त चाललोय, आम्ही फक्त रस्त्याने चाललोय. आज या पिलू मुक्कामी आम्ही आहोत. मला असं वाटतं की राजाभाऊंकडं या जागेवरती आम्ही, यांचं आमचं कौटुंबिक नातं नाहीये ना, आमचे ते नातेवाईक आहेत ना, सगळे सोयरे आहेत ना, गाववाले आहेत का, मित्रसंबंध आहेत, काही नाहीये. आम्ही फक्त आमच्या गावावरून निघालोय पांडुरंगाकडे जायला. आम्ही इकडून निघालो, पांडुरंगाने ही माणसं आम्हाला पाठवली की इथं सांस्कृतिक भवन आहे, इथं तुम्ही मुक्कामाला या, तुम्हाला मुक्कामाची व्यवस्था नाही ना. आम्ही मुक्कामाची जागा शोधत होतो मागच्या 20 वर्षापूर्वी, आणि देवाने आम्हाला पाठवली मुक्कामाची व्यवस्था. आणि ती मुक्कामाची व्यवस्था नाही, तुम्ही मुक्काम करा, तुमच्या जेवणाची व्यवस्था होईल. माहित नाही ना, यांचं काहीच संबंध नाही, आमची नाही ओळख, वर्षभर आम्ही बघत पण नाही, भेटीगाठी पण नसतात. पण वारी आली की माहित नाही बाबा इथलं हे अंतकरण ते अंतकरण कसं जोडलं जातं काही सांगता येत नाही. पण एक निश्चित आहे की तो परमात्मा आहे ना, तो आम्हाला तिथपर्यंत घेऊन जातोय. आणि ना, स्वर्गामध्ये सुद्धा जो सुख भेटणार नाही ते घर सोडल्यापासून येतोय. हे आमचे 15-20 दिवस जे आहेत ना, ते वर्षभर आम्हाला पुन्हा भेटा, याची ऊर्जा जी आम्हाला भेटते ना, ती वर्षभर चालते आम्हाला. प्रचंड मोठ्या संख्येनं महिला वर्ग जातोय. अगदी सगळ्या कुटुंबाला मागं सोडून जवळजवळ महिनाभर वारीला महिला म्हणजे घरचं हे प्रमुख असतं. ते काय सांगाल, काय भावना असते त्या महिलांची? खरं सांगायचं म्हटलं तर सांसारिक जीवनाला प्रत्येक व्यक्ती थोडाफार कंटाळलेला असतो, पण पंढरपूरची वारी अशी असते की 15 दिवसामध्ये जी एनर्जी मिळते ती अख्ख्या वर्षभर त्यांच्या ह्याच्यासाठी टिकत असते. खरं तर इथून पंढरपूरकडे जात असताना देवाचं दर्शन होत नाही, देव दिसत नाही, पण राजाभाऊंसारखी माणसं देवाच्या स्वरूपात येतात. आम्हाला नाश्ता, जेवण, पाण्याची सोय, जेवणाची सोय, हे सगळं भगवंत आम्हाला दिसला नाही तरी ह्या लोकांच्या मध्ये भगवंत आम्हाला दिसतो. आणि निष्ठा निर्मळे, प्रेम निर्मळे म्हणून देव आमची सेवा करतो. आपण पाहिलं पांडुरंग प्रत्यक्ष कुठं आहे या सगळ्या या माऊलींच्या मुखातून आपण ऐकलं. आणि आज असं पंढरपूरपर्यंत असंख्य असे वारकरी जे चालत असतात की त्यांना माहितीही नसतं की आपली कोण सोय करतोय आणि आपण कसं पुढे जाणार आहोत. थोडीशी काळजी नसते, फक्त ते पांडुरंगाच्या नामस्मरणात अगदी अखंडपणे चालत राहतात. हीच ते दिंडीतली प्रचंड अशी मोठी शक्ती म्हणली तर चुकीचं ठरणार नाही. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.